येणार आहे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आणि यानंतर या निकालाचा राजकीय फायदा कुणाला होणार या संदर्भात सुद्धा आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। आमदार अपात्रतेवरती आज निर्णय लागणार का असा प्रश्न आता वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलेला आहे। त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत या विषयावरती भाष्य केलंय। या प्रकरणी नार्वेकर किती वाजता निर्णय देणार याची कुठलीही माहिती विधिमंडळ सचिवांकडून वकिलांना देण्यात आलेली नाही असं सुद्धा सरोदे यांनी म्हटलेलं आहे। अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक ही अशी बातमी आहे की आमदार अपात्रतेवर आज निर्णय लागणार आहे का असा प्रश्न आता वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलेला आहे। कारण त्यांनी फेसबुक पोस्ट सुद्धा केलेली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्ये आता किती वाजता हा निर्णय देणार आहेत नार्वेकर या संदर्भातली कुठलीही माहिती विधिमंडळ सचिवांकडून वकिलांना देण्यात आली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर कायदेतज्ञ असीम सरोदे हे स्वतः आपल्यासोबत आहेत साम टीव्हीशी बातचीत करण्यासाठी। असीम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवरती। आपली ही फेसबुक पोस्ट सध्या आहे की आमदार अपात्रतेचा निर्णय खरंच आज लागणार आहे का हा सवाल आपण उपस्थित केलाय। काय साधारण यामागची पार्श्वभूमी आहे, काय तुमचं म्हणणं आहे? जितेंद्र भोळे साहेब जे सचिव आहेत त्या विभागाचे, त्यांची आम्हाला नेहमी मेल येत असते, पण आजपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत ईमेल आलेली नाही की किती वाजता निकाल देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे मला ही काळजी वाटते की निकाल आज होणार आहे की नाही। कारण की जर कालपर्यंत सांगण्यात येत आहे की 400 ते 500 पानांचे जजमेंट तयार आहे आणि त्याच्यावर फायनलायझेशनचं काम सुरू आहे, तर मग निर्णय किती वाजता देणार ही वेळ लवकर जाहीर करायला पाहिजे। कारण की संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर ज्यांना संविधान कळते अशा सगळ्याच लोकांना याच्या संदर्भात काय निर्णय होणार, अपात्र कोण ठरणार, पात्र कोण ठरणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने आजची डेडलाईन दिलेली आहे, याचा अर्थ अगदी शेवटच्या क्षणीपर्यंत वाट पाहून आज दिवस संपायच्या आधी निर्णय द्यायचा असा त्याचा अर्थ होत नाही। आणि त्यामुळे आधीच सगळ्यांना कळवणं की सगळ्या वकिलांना कळवणं की आज किती वाजता निर्णय आहे हे संयुक्तिक राहील असं मला वाटते। आणि त्या काळजीपोटी फक्त मी ते लिहिलेलं आहे। अर्थात त्यांचं काहीतरी त्या निर्णयावर फेरफार करण्याचं, शब्द तपासण्याचं, करेक्शन करण्याचं काम सुरू असेल, पण ते काम लक्षात घेऊन सुद्धा वेळ जाहीर केली जाऊ शकते आणि त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा संभ्रम ठेवायची गरज नाही असं मला वाटतं। नक्कीच धन्यवाद असीम सरोदे सर, आपण दिलेल्या साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आज निकाल लागणार का असा सवाल त्यांनी कुठेतरी यावेळी उपस्थित केल्याचंही पाहायला मिळत आहे। सत्ता संघर्षाचा निकाल काहीही लागला तरी आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना धोका नाही हे आता स्पष्ट होत आहे।